जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार, श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मी सध्या आपल्यासाठी घेऊन येत आहे रुद्राक्षांविषयी माहिती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात सहामुखी रुद्राक्ष कसा असतो, त्याचे उपयोग काय असतात, सहामुखी रुद्राक्षाचा ज्योतिषशास्त्रानुसार कारक ग्रह कोणता आहे आणि सहामुखी रुद्राक्ष कोणी धारण करावं म्हणजे त्याला आपल्या जीवनामध्ये शुभ फळे मिळतील. सहामुखी रुद्राक्ष. बंधू भगिनींनो, आपण वेगवेगळ्या रुद्राक्षांची माहिती पाहत आहोत. रुद्राक्ष, त्यांचे उपयोग, त्यांचे कारकत्व कोणते आहेत ते. सहामुखी रुद्राक्षाला 6 कडा म्हणजे 6 नैसर्गिक रेषा असतात. त्या रेषांना रुद्राक्षाचे मुख असे म्हटले जाते. सहामुखी रुद्राक्षाचे कारकत्व शुक्र या ग्रहाकडे आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रहाचा दोष निवारण्यासाठी सहामुखी रुद्राक्ष धारण करावा. शुक्र ग्रह जर कुंडलीमध्ये 6व्या, 8व्या, 12व्या स्थानामध्ये असेल, तसेच स्वतःच्या कन्या या नीच राशीत असेल, तर अशा वेळेस शुक्र ग्रहाचा रत्न वापरणे चुकीचे असते. कारण शुक्र अशुभ स्थानाचा स्वामी व अशुभ स्थानात असल्यामुळे त्या ग्रहाचा रत्न नकारात्मक परिणाम जातकाला देत असतो. परंतु रुद्राक्ष नेहमी करता सकारात्मक परिणामच देणारा असतो. म्हणून शुक्र ग्रहाची कुंडलीमध्ये स्थिती कोणतीही आणि कशी असली तरीही सहामुखी रुद्राक्ष धारण करणे योग्य असते. तसे शुक्र ग्रह वृषभ व तूळ स्वतःच्या राशीमध्ये असेल किंवा मीन या स्वतःच्या उच्च राशीत असेल, तर मालव्य नावाचा राजयोग तयार होतो. या राजयोगाची चांगल्यात चांगली फळे जातकाला मिळण्यासाठी सहामुखी रुद्राक्ष वापरावा. शुक्र हा ग्रह सौंदर्याचा कारक ग्रह आहे. असा राजयोग असलेल्या जातकांनी सौंदर्य प्रसाधनाशी संबंधित व्यवसाय करावा. जसे ब्युटी पार्लर, इमिटेशन ज्वेलरी, कलात्मक गोष्टींचे व्यवसाय, गायन, वादन इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींनी सहामुखी रुद्राक्ष वापरावा. सहामुखी रुद्राक्ष हे भगवान शिवाचे दुसरे पुत्र कार्तिकेय यांचे प्रतीक मानले जाते. सहामुखी रुद्राक्ष हे भगवान शिवपुत्र कार्तिकेयाच्या शक्तीचे केंद्र आहे. त्यातून शिक्षण मिळते. सहामुखी रुद्राक्ष धारण करण्यास यश, प्रसिद्धी, शारीरिक सामर्थ्य, विलास, शहाणपण, नाव, संपत्ती यांचा लाभ होतो आणि कोणत्याही नातेसंबंधातील गैरसमजाचा दुष्परिणाम दूर होतो. हा रुद्राक्ष सांसारिक दुःखापासून तारणार आहे. शुक्र हा ग्रह पुरुषाच्या कुंडलीमध्ये वैवाहिक जीवनाचा कारक आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनात समस्या असतील तर सहामुखी रुद्राक्ष नक्की वापरावा. सहामुखी रुद्राक्ष शुक्रवारी किंवा सोमवारी धारण करावा. रुद्राक्ष धारण करण्या अगोदर दूध, दही, पंचामृत इत्यादीने रुद्राक्षाचे स्नान करावे. धारण करताना ओम शुम शुक्राय नमः मंत्र म्हणावा. मित्र हो, माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी जय हरी असा मेसेज करा. ऑनलाईन कुंडली मार्गदर्शन, गुणमिलन, वैवाहिक समस्यांसाठी 75 88 57 90 20 या क्रमांकावर संपर्क करावा. वेळ दुपारी 2 ते रात्री 8 वाजता. संचित तुळशीराम पवार, ज्योतिष भास्कर वास्तू, प्रवीण, पुणे. श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र, पहुर कसबे, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. संपर्क 75 88 57 90 20. 2 मुखी ते 6 मुखी रुद्राक्ष माझ्याकडे मिळतील. बंधू भगिनींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. धन्यवाद.